नमस्कार मंडळी, कशी काय मजेत आहात ना? तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत. मिसळसाठी लागणाऱ्या सुरुवातीला वाटण पाहूयात. त्याच्यासाठी 2 टोमॅटो इथं बारीक चिरलेत, 2 कांदे उभे पातळ चिरलेत, अर्धी वाटी सुकं खोबरं किसलेलं आहे, त्याचबरोबर लसणाच्या पाकळ्या, अद्रक, 2 चमचे धणे, थोडीशी दालचिनीचा तुकडा, लवंग आणि मिरी इतकं वाटण्यासाठी घेतलेलं आहे. आता हे सगळे जिन्नस भाजून घेणार आहे. बघू शकता सगळे जिन्नस थोडंसं तेल घालून छान खरपूस असे भाजलेले आहेत. आता आपण हे थंड व्हायला बाजूला ठेवूयात. तोपर्यंत बघा मिसळसाठी हवी आपल्याला ती म्हणजे मोड आलेली मटकी. मटकीला मोड बघा किती भारी आलेला आहे. तर हे घरीच मी मटकीला मोड आणलेला आहे. तर 1 दिवसात मटकीला मोड कशा आणायचा ह्याचा व्हिडिओ जर पाहिजे असेल तर तो आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड आहे, तुम्ही बघून घेऊ शकता. तर आता मिसळसाठी मी इतकी सगळी मटकी वापरत नाही, तर 1 डिशभर इतकी मटकी वापरत आहे. तर आता आपण मटकी शिजत घालणार आहोत. त्याच्यासाठी इथे एक पातेलं घेतलेलं आहे. तर मटकी आता आपण सुरुवातीला ह्याच्यामध्ये घालून स्वच्छ अशी धुवून घेणार आहोत, कारण भिजत घातल्यामुळे थोडासा ह्याला वास वेगळा येतो आणि ह्याची टरफाली आहेत ना धुतल्यामुळे थोडीशी निघून सुद्धा जातात, म्हणून स्वच्छ 2 ते 3 पाण्यातनं धुवून घ्यायचे. थोडंसं असं चोळायचं म्हणजे त्याची टरफाले हे वर येतात. तर बघा आता नळाखाली हे 2 ते 3 पाण्यातनं स्वच्छ धुवून घेणार आहे. मटकी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता मटकी शिजत घालण्यासाठी आता आपण पाणी घालूया. तर इथं मी सुरुवातीला 1 तांब्याभर इतकं पाणी घातलं आणि नंतर अर्धा तांब्या इतकं पाणी घातलं. चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद घातलेली आहे. आता हा टोप आपल्याला गॅसवरती नेऊन ठेवायचा आहे झाकण ठेवून, म्हणजे आपली मटकी शिजेल. तर बघा आता वाटण्यासाठी जे सगळे जिन्नस भाजले होते ना ते थंड झालेले आहेत. त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून आता मिक्सरला आपण छान असं वाटून घेणार आहोत. तर थोडंसं लागेल तसं पाणी घालायचं आणि मस्त बारीक असं वाटण करायचं. तर मसाला भाजत असताना आपण त्याच्यामध्ये जिरे घातले नव्हते, तर जिरे आत्ता आपल्याला घालायचे आहेत. अर्धा चमच इतके जिरे घातलेले आहेत. तर थोडंसं पाणी घालून मिक्सरला छान असं ह्यांचं वाटण करून घेतलेलं आहे. बघा बरं असं ह्या टाईपचं आपलं वाटण झालं पाहिजे. तर चला आता गॅसकडे वळूया. तर बघा मटकी आपण अगोदरच शिजायला ठेवली होती. तर आता चेक करूया मटकी शिजली का. मटकी शिजायला वेळ लागत नाही, 3 ते 4 मिनिटात शिजली जाते. बघू शकता मटकी छान अशी शिजलेली आहे. तर हा आता टोप आपण खाली काढून घेऊया आणि आता मिसळसाठी आपण कढई ठेवूया. कढई तापली तर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं तेल. तर तेल इथं 3 पळे इतकं घालत आहे, कारण मिसळला कट येण्यासाठी तेल जरा जास्तच वापरायचं. तर तेल चांगलं कडकडीत असं गरम झालं मग आपण केलेलं वाटण घालायचं. तर गॅस हा मध्यमच ठेवलेला आहे आणि वाटण आपल्याला ह्याचं तेल सेपरेट होईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे. जरी तुम्हाला आता वाटण जास्त दिसत असेल, जसं छान हे भाजलं जाईल ना तसं हे वाटण कमी होतं. तर बघा छान असं ह्याला तेल सुटलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मसाले घालूयात. ते म्हणजे मी लाल तिखट घालत आहे, म्हणजे कांदा लसूण मसाला, तरच मिसळ चांगली होते. तर 2.5 चमचे इतके घातलेले, कारण मिसळ ही झणझणीतच छान लागते. नंतर अर्धा चमच इतकी काश्मीरी मिरची पावडर आणि पाव चमच इतकी हळद घातलेली. आपलं तेल सेपरेट होईपर्यंत आपल्याला हा मसाला छान भाजून घ्यायचा आहे. तुम्हाला हवं असेल आवडत असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही अर्धा चमच मिसळपाव मसाला घालू शकता, पण इथं मी खडा मसाला घातल्यामुळे मिसळपाव मसाला घातलेला नाही. तर बघा तेल कसं सुटलेलं आहे, आपल्या वाटणाला छान असं भाजलं गेलेलं आहे. मग ह्याच्यामध्ये आपल्याला शिजवलेली मटकी आणि त्याचं जे पाणी असतं ते आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे. बघू शकता तरी आत्ताच किती छान आलेले आहे. अजून आपण 1 उकळी सुद्धा काढलेली नाही. आता चवीनुसार मीठ घालणार आहोत. मीठ मटकी शिजत घालताना घातलेलं होतं, त्याच्यामुळे जरा बेतानाचं घालायचं. झाकण ठेवून चांगलं 4 ते 5 मिनिटं शिजवून घेतलं मध्यम आचेवरती आणि बघू शकता वाव तरी काय भारी आलेले आहे. आणि मिसळ ही बघा आपल्याला ह्याच टेक्स्चरची हवी, म्हणजे ह्याच टाईपची हवी, पातळ अशी, तर खाण्यात वेगळीच मजा आहे. घट्ट आपल्याला मिसळ नको हवी. तुम्हाला जर आणखीन थोडीशी घट्ट हवी असेल तर गॅस मध्यम ठेवून थोडीशी आटवू देऊ शकता, मग ह्याला घट्टपणा येईल. वरनं बारीक चिरली कोथिंबीर घातली. बघा चमचमीत अशी चवदार इथं आपली झटपट मिसळ तयार झालेली आहे. तर आता आपण डिश करून घेऊया. बघू शकता वाव काय भारी आपली मिसळ झालेली आहे. पटकन झालेली आहे. अशी मिसळ जर केली तर वेळ सुद्धा लागत नाही आणि खायला म्हणाल तर 1 नंबर लागते. छान अशी डिश करून घेतलेली आहे या पद्धतीत. मिसळ त्याच्यावरती फरसाण, कांदा, लिंबू आणि ह्याची काही वेगळीच मजा आहे. बघा चमचमीत अशी आपली ही मिसळपाव तयार झाली. मिसळपाव म्हटला की सगळ्यांच्याच आवडीचा, त्याच्यासाठी 1 लाईक बनतोच. चला आता आपण पाहणार आहोत प्रकार दुसरा. तर सुरुवातीला ना आपण बॅटर करून ठेवूया, म्हणजे ना ते भिजल्यानंतर छान असं बॅटर होतं. तर सुरुवातीला बॅटर करण्यासाठी एका बाउलमध्ये 2 कप इतकं हे बेसनचं पीठ घेतलेलं आहे. नंतर अर्धा कप इतकं तांदळाचं पीठ घेतलं. छान असा क्रिस्पी कुरकुरीतपणा येण्यासाठी इथं मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. हे बेसन पीठ ही घरी दळल्यामुळे इथे मी चाळून घेतलेलं नाही. तुम्ही जर विकतचं वापरत असाल तर चाळून घ्या.
नंतर याच्यामध्ये थोडीशी पाव चमच इतकी हळद घातली. नंतर अर्धा चमच इतका ओवा ना हातावर अशा प्रकारे चोळून घालायचा. नंतर आता आपण हे सुके जिन्नस घातले ना मिक्स करणार आहोत. तर हे सुके जिन्नस मिक्स करून झालेले आहेत. आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून बॅटर करायचं आहे. पाणी एकदम घालायचं नाही आणि बॅटर आपल्याला पातळ सुद्धा करायचं नाही आणि जास्त घट्ट सुद्धा ठेवायचं नाही. सैसर असं थोडंसं आपल्याला हे बॅटर हवं आहे. बघा इथे थोडं थोडं पाणी घालून इथं साधारण मी अर्धा ग्लास इतकं पाणी वापरलेलं आहे आणि बघा स्मूथ ह्या टाईपचं आपलं बॅटर झालेलं आहे. ह्या बॅटरमध्ये गुठळ्या गाठी होता कामा नाही, त्याच्यासाठी छान असं फेटून घ्यायचं. बघा स्मूथ ह्या टाईपचं आपलं बॅटर रेडी आहे. आता आपण झाकण ठेवूया आणि बाजूला ठेवूया आणि भाजी करायला घेऊया. तोपर्यंत छान हे भिजलं जाईल. तर आता भाजी करण्यासाठी गॅसकडे वळूया. ते म्हणजे गॅसवरती कढई ठेवली, गॅस चालू केला, एक पळी तेल घातलेलं आहे, पाव चमच इतकी मोहरी घातली, थोडेसे जिरे घालूयात आणि हे चांगले तडतडले की मग इथं कढीपत्त्याची पानं ना हाताने मी ओढून घातलेली आहेत. हे चांगलं तडतडलं ना मग अद्रक लसूण आणि मिरची ह्याची पेस्ट मी 1 चमचा घातलेली आहे. तुम्ही कुटून घेतलात ना तरी सुद्धा चालेल. आता तिखट तुम्हाला जास्त जर आवडत असेल तर आणखीन ह्याच्यामध्ये प्रमाण वाढवू शकता. छान असं तेलामध्ये परतून घेतलं. तर हळद घातली, नंतर अर्धा चमच इतकी धना पावडर घातली. आता हे चांगलं तेलामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. नंतर इथं माझ्याकडे उकडलेली 3 बटाटे आहेत, ती पण मोठी मोठी आहेत, ती अशा प्रकारे इथं मी चुरून घेत आहे. तुम्ही पावभाजीच्या मॅशरने मॅश केला तरी चालेल. तर तिन्ही बटाटे इथं चुरून झाली. नंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. आता हे सगळं आपण मिक्स करणार आहोत. तर मिक्स बघा कसं करायचं, ह्या टाईपनी उलथण घ्यायचं आणि अशा प्रकारे मॅश करत करत मिक्स करायचं. म्हणजे जे राहिलेले बटाट्याचे जे काप मोठे मोठे असतात ना ते सुद्धा मॅश होतात. त्यामुळे ह्या टाईपचं असं मिक्स करत जायचं. जास्त मसाले वगैरे न घालता मस्त चमचमीत अशी इथं बटाट्याचा मसाला आपला तयार झालेला आहे. कलर बघा किती छान आलेला आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि एका डिशमध्ये इथे मी काढत आहे, कारण हा बटाट्याचा मसाला आहे ना तो लवकर थंड होईल म्हणून मग मी ते डिशमध्ये ह्या काढून घेत आहे. असंच मी 5 मिनिटासाठी ठेवलं होतं. आता हे थंड झालेला आहे मसाला, बाजूला ठेवूया. आणि बघा सुरुवातीलाच आपण जे बेसनचं बॅटर केलं ना ते सुद्धा छान भिजलेलं आहे, पण ह्याच्यामध्ये आपण मीठ नव्हतं घातलं. तर मीठ आत्ता घालायचं आहे, नाहीतर बॅटर हे पातळ होतं. नंतर बघा बाजूला मी तेल गरम करायला ठेवलं आहे. तर पोहे खायचा चमचा असतो ना त्यांनी 2 चमचे इतकं ह्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि छान असं आपण हे फेटून घेणार आहे. गाठी अजिबात राहता कामा नये. नंतर बघा 1 चुटकी आपल्याला इतकाच खाण्याचा सोडा टाकायचा आहे. ह्याने हा उलटा वडापाव जो आहे ना आपला टम्म असा फुलला जाईल. मस्त उलटा वडापाव करण्यासाठी इथे आहेत माझ्याकडे ताजे फ्रेश असे मस्त मऊसूत असे पाव आहेत. त्यातलाच आपल्याला 1 पाव घ्यायचा आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला ना असा खाचा करून घ्यायचा आहे इथे. तर इथे चाकूने किंवा हाताने करून घेतलात तरी चालेल. म्हणजे आपल्याला जो बटाट्याचा मसाला आहे ना तो इथे भरायचा आहे, मग त्यासाठी आपण जागा करून घेणार आहोत. तर आता बटाट्याचा मसाला चमच्याने आपण ह्याच्यामध्ये भरणार आहोत. तर आता तुम्हाला किती आवडतो, जास्त कमी हे तुमच्या आवडीनुसार आहे. तर इथे मी तरी 2 चमचे इतका मसाला भरत आहे, भरपूर असा, जेणेकरून खायला खूप टेस्टी असा लागेल. तर बघा ह्या टाईपचं असं भरलेलं आहे मी. आणि नंतर आपलं जे बॅटर आहे ते आता बाजूला ठेवलं मी आणि आता आपण असंच ना सगळं करून ठेवणार आहोत एका डिशमध्ये. आणि बघा इथं मी बटाट्यामध्ये मसाला भरून ठेवलेच होते बाजूला. इथं आपलं बेसनचं बॅटर सुद्धा रेडी आहे. त्याच्यात ह्या टाईपने आपल्याला बुडवून घ्यायचं आहे आणि गरम गरम तेलामध्ये सोडायचं आहे. गरम तेल करायला मी अगोदरच ठेवलं होतं. जास्त हात खराब न होण्यासाठी काय करायचं, 3च बोटामध्ये पाव घेऊन बॅटरमध्ये बुडवून अलगद तेलामध्ये सोडायचं आहे, म्हणजे जास्त हात खराब होत नाही. तर गॅस हा मध्यमच ठेवलेला आहे, वाढवलेला नाही. आणि 1 मिनिट हे तेलामध्ये चांगले सेट झाले ना मग आपल्याला बाजू चेंज करायचे. छान कलर येऊसपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे, कच्चं कुठेही काढायचं नाही. पण आता इथं उलटा वडापावसाठी काय केलंय आपण, पावाच्या आतमध्ये वड्याचा मसाला भरलेला आहे आणि बॅटरमध्ये बुडवून तेलामध्ये सोडलेला आहे, म्हणून ह्याला उलटा वडापाव म्हणतात. तर बघा छान असे उलटा वडापाव इथं आपला करून तयार झालेला आहे. बघा किती टम्म फुगलेला आहे. मस्तपैकी इथे डिश करून घेतली आणि वडापावाला म्हणजे मिरच्या आल्यास तर इथे मी थोड्या मिरच्या सुद्धा तळून घेतलेल्या आहेत. आता तुम्हाला इथे मी कटिंग सुद्धा करून दाखवते. तर बघा ह्या टाईपने आपल्याला कटिंग करायची आहे. आणि बघू शकता ह्यातला बटाटा मसाला किती छान दिसतोय आणि मी भरपूर असा घातला होता, कारण खाण्यासाठी खूप टेस्टी लागेल. मऊसूत असा आपला हा उलटा वडापाव तयार झालेला आहे. रेसिपी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे, नक्की ट्राय करून बघा. करत आहोत अंडा भुर्जी. तर अंडा भुर्जीसाठी बघा बारीक चिरलेली कोथिंबीर आहे, बारीक चिरलेली 2 हिरवी मिरची, 2 बारीक चिरलेला कांदा, 2 बारीक चिरलेले टॅमॅटो आणि इकडे वाटीमध्ये बघा हिरवी मिरची, अद्रक लसूण ह्याची पेस्ट आहे आणि 4 अंडे. एवढीच आपली पूर्वतयारी आहे. याला काहीच तयारी वगैरे करायला लागत नाही. झटपट अशी भुर्जी बनते आणि खायला तर चवीला म्हणालात तर एकच नंबर लागते. तर आता चला गॅसकडे वळूया. गॅसवरती कढई ठेवले, 2 पळी तेल घातलं, गॅस मध्यम ठेवलेला आहे आणि सुरुवातीला कांदा घातला. तर अंडा भुर्जीसाठी ना कांदा भरपूर असा वापरायचा.
जेणेकरून खायला खूप चवीला भारी अशी अंडा भुर्जी लागते। छान असा गुलाबी रंगावर परतला की मग ह्याच्यामध्ये अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची ह्याची पेस्ट आहे ती इथं मी 1 चमचा घातलेली आहे। नंतर बारीक चिरलेल्या 2 हिरव्या मिरच्या घातल्यात। तुम्ही लाल तिखट सुद्धा वापरू शकता, पण इथं मी हिरवी मिरची वापरून अंड्याची भुर्जी करत आहे। नंतर छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे ह्या तेलावरती, कच्चापणा त्याचा निघून जाऊसपर्यंत। तर बघा हे छान परतल्यानंतर ना मग इथं बारीक चिरलेले टॅमॅटो घातलेत। तर इथं मी लाल 2 टॅमॅटो वापरलेले आहेत, बारीक चिरून घातलेत। टॅमॅटोसुद्धा अंडा भुर्जीसाठी जास्त वापरायचा। नंतर थोडंसं मीठ घालूया, म्हणजे कांदा आणि टॅमॅटो लवकर नरम होतो। तर कांदा आणि टॅमॅटो जास्त असेल तरच अंडा भुर्जी खाण्यात मजा आहे, चवीला सुद्धा खूप भारी लागते। नंतर याच्यामध्ये घालायची आपल्याला पाव चमच इतकी हळद, अर्धा चमच इतकी धना पावडर आणि जर तुम्हाला लाल तिखट हवं असेल तर इथे अर्धा चमच घालू शकता। तर इथं तर मी लाल तिखट घालत नाही। तर छान असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। आणि गॅस इथे बघितला का तुम्ही, मध्यमच आहे, वाढवलेला नाही, पण हे सगळं छान तेल सुटूसपर्यंत परतून घ्यायचं। कांदा टॅमॅटो नरम झालेला आहे। आत्ता आपल्याला फोडायचे आहेत अंडी। तर तुम्ही एखाद्या वाटीमध्ये अंडी फोडून घेतलात तरी सुद्धा चालेल, पण मी तर डायरेक्ट कढईमध्ये अशा प्रकारे अंडी फोडते। तर इथं मी 4 अंडे घेतलेले आहेत। तुम्हाला किती प्रमाणात अंडा भुर्जी करायची आहे तेवढी तुम्ही अंडे वापरू शकता। 4 अंड्यासाठी 2 बारीक चिरलेले कांदे आणि 2 बारीक चिरलेले टॅमॅटो वापरलेला आहे, तरच आपली ही अंडा भुर्जी आहे ना खायला चवीला लागते। कांदा आणि टॅमॅटो जितका जास्त असेल ना अंडा भुर्जीमध्ये तितकी भारी ही अंडा भुर्जी लागते। आता अंडी 4 फोडून झाल्यानंतर बघा आपल्याला ह्या पद्धतीने मिक्स करायचं आहे। फटाफटा फास्ट असं आपल्याला मिक्स करायचं नाही, अलगद हाताने अशा प्रकारे मिक्स करायचं आहे। तुम्हाला इथे दिसतच असेल मी कसं मिक्स करत आहे। आणि एकदम असं फास्ट जसं करतात मिक्स तसं मिक्स करायचं नाही, असं अलगद आपल्याला मिक्स करायचं आहे। म्हणजे अंडा भुर्जी ना छान अंड्याचे असे छोटे छोटे हे तुकडे राहतील, त्याच्यामुळे खायला भारी लागते। पण ह्या अंडा भुर्जी परतायला खूप वेळ लागतो, कारण आपण ह्याच्यामध्ये अंडी वापरलेली आहेत, त्याचा वास येत असतो। तर ती जर चांगली परतली गेली नाही तर, पण अंड्याची ही भुर्जी आहे ना छान परतून घ्यायची। बघा तुम्हाला इथे दिसत असेल सुटसुटीत फडफडीत कशी अंडा भुर्जी झालेली आहे। हे चांगलं साधारण 4 ते 5 मिनिटं असं आपल्याला परतत राहायचं आहे मध्यम गॅसवरती। बघा सतत हलवत राहायचं तरच अंडा भुर्जी ही चवीला लागते। तर आता घालूया याच्यात थोडंसं चवीनुसार मीठ। अगोदर आपण मीठ घातलेलंच होतं, पण थोडं कमी घातलं होतं, तर आणखीन थोडंसं चवीनुसार मीठ घातलं। अंडा भुर्जी कशी मिक्स करून घेत आहे, तर हे मध्यम गॅसवरती 5 ते 6 मिनिटं चांगली परतून घेतलेली आहे। तेव्हा ही अशी सुटसुटीत फडफडीत चवदार अशी आपली अंडा भुर्जी तयार होते। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। इथं काय अंडा भुर्जी करायला एकदम सोपी आहे व सहज कोणी सुद्धा करू शकेल। फक्त इथं सांगितलेल्या टिप्स सगळ्या लक्षात घ्या, म्हणजे चमचमीत अशी मस्त चविष्ट अंडा भुर्जी बनेल। आणि इथं पाव ना थोडंसं मी बटर, कोथिंबीर आणि लाल तिखट टाकून ना फ्राय केलेले आहेत, त्यामुळे हे तुम्हाला असे दिसत असतील। आणि खाण्यासाठी पाव भुर्जी आपली तयार झालेली आहे। सुरुवातीला आपण चिकन खिमा मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत। त्याच्यासाठी 250 ग्रॅम इतका चिकन खिमा घेतलेला आहे, स्वच्छ 2 ते 3 पाण्यातनं धुवून घेतलेला आहे। नंतर ह्याच्यावरती आपल्याला अर्धी वाटी इतकं दही घालायचं आहे, किंवा 2.5 चमचे म्हणू शकता। नंतर 1.5 चमचा इतका आलं लसूणची पेस्ट घालायची आहे। नंतर ह्याच्यामध्ये अर्धा चमच इतकी धना पावडर घातलेली आहे, पाव चमच इतकी हळद घातलेली आहे। आता अर्धा चमच इतका आपण मीठ घालणार आहोत, नंतर सुद्धा आपल्याला मीठ घालायचं आहे। नंतर याच्यामध्ये पाव चमच इतका आपल्याला हिंग घालायचं आहे। आता हे सगळे मसाले आपल्याला ह्या मस्तपैकी खिमाला अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे। तर इथं मी चमच्यानेच हलवत आहे। 250 ग्रॅम म्हणजे पाव किलो इतका चिकन खिमा घेतलेला आहे। तुम्हाला चिकन सेंटरच्या दुकानावर चिकन खिमा म्हणलात तर ते बरोबर देतील। तर सगळे मसाले ह्या खिमाला बरोबर लागलेले आहेत। आता आपण झाकण ठेवून 10 मिनिटं छान असं भिजायला ठेवणार आहोत। तोपर्यंत आपण वाटण करून घेऊयात। त्यासाठी गॅस चालू केला, गॅसवरती कढई ठेवली, अर्धी पळी तेल घातलं, 2 उभे पातळ चिरलेला कांदा तो घालून घेतला। आता कांदा आपल्याला चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। गॅस हा मध्यम ठेवलेला आहे आणि कांदा आपल्याला सतत हलवत राहायचा आहे, म्हणजे छान सगळीकडनं लालसर असा भाजला जातो। आता कांदा लालसर भाजून झाला ना, मग एक मोठा टॅमॅटो, मोठेच तुकडे केलेले आहेत त्याचा, तो घालून घेतला टॅमॅटो। आता टॅमॅटो कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे। मग ह्याच्यामध्ये आपण थोडेसे खडे मसाला घालणार आहोत। तर खडा मसाल्यामध्ये बघा काय काय घेतलेलं आहे। 2 दालचिनीचे तुकडे, 1 चक्री फूल, 1 इलायची, 2 लवंग, 2 मिरी आणि 2 चमचे धणे घेतलेले आहेत। तर हा खडा मसाला सुद्धा आपण ह्याच्यामध्ये घालूया, तो सुद्धा छान असा भाजला जाईल। तर आपल्याला हे सुद्धा एखादा मिनिटभर छान असं परतून घ्यायचं आहे। गॅस हा बारीक केलेला आहे, बघू शकता। आता छान असं आपलं भाजलं गेलेलं आहे। त्यानंतरच आपल्याला ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे, गरम असताना करायचं नाही। तर बघा इथे हे वाटण्यासाठी आपण सगळे जिन्नस भाजले होते ना, हे थंड झालेले आहेत। थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत। आता मिक्सरला
आपल्याला छान असं वाटून घ्यायचं आहे. लागलंच तर थोडंसं पाणी घालायचं आणि मस्तपैकी बारीक असं वाटून घ्यायचं. बघा छान असं इथे मस्त बारीक वाटलं गेलेलं आहे. तर चला आता चिकन खिमा कसा करायचा ते पाहूया. त्यासाठी गॅसवरती कढई ठेवली, 2 पळी तेल घातलं, गॅस हा मध्यमच ठेवलेला आहे. नंतर एक कांदा बारीक चिरलेला आहे तर तो कांदा घालून घेतला. आता कांदा आपल्याला लालसर भाजून घ्यायचा आहे. बघा कांदा लालसर झालेला आहे. मग आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये केलं का नाही वाटण, ते वाटण आपल्याला घालून घ्यायचं आहे. पण रेसिपी सांगण्याच्या नादात विचारायचं विसरून गेले, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही? केलं असेल तर ठीक आहे हो, पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा, म्हणजे माझे असे छान छान येणारे व्हिडिओ सर्व तुम्हाला पाहता येतील. तर बघा आता वाटण घातल्यानंतर छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. बघा हे चांगलं एखादा मिनिटभर छान परतून घेतलेलं आहे. नंतर याच्यामध्ये मसाले घालूया. ते म्हणजे 2 चमचे कांदा लसूण मसाला घातला आणि अर्धा चमच काश्मीरी मिरची पावडर घातली, पाव चमच इतकी हळद घातली आणि अर्धा चमच इतके धना पावडर घातले. बाकीचे सगळे मसाले आपण चिकन खिमाला लावलेलेच आहेत. तर छान आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेल सुटूसपर्यंत असं परतत राहायचं आहे. मला कलर चेंज झालेला दिसत असेल, लालसर असं हे आपले वाटण झालेलं आहे आणि बघा तेल सुद्धा ह्याला छान असं सुटलेलं आहे. मग आपलं हे वाटण छान भाजलं गेलेलं आहे असं समजायचं. पण भाजून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये चिकन खिमा घालून घ्यायचा आहे. तर बघा आपण वाटण करूसपर्यंत छान परतून घेऊसपर्यंत ना चिकन खिमा सुद्धा 10 मिनिटं छान असा भिजलेला आहे. तर तो चिकन खिमा घालून घेतला. आता छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर इथं एकसारखं परतत राहायचं. गॅस हा मध्यम ठेवलेला आहे. तर ह्या टाईपचं आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. तर आता आपण मिक्सरच्याच भांड्यामध्ये पाणी घालणार आहोत आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत. जास्त पाणी घालायचं नाही आपल्याला, कारण का आपल्याला हे रस्सा करायचा नाही, छान असं पावासोबत खाण्यासाठी रबरबीत करायचं आहे, त्याच्यासाठी थोडंच पाणी घालायचं. आता झाकण ठेवूया आणि चांगलं आपण 7 ते 8 मिनिटं शिजवून घेऊया. तर मी मध्ये त्याला बघतसुद्धा होते आणि मध्ये त्याला हलवतसुद्धा होते. तर खाली वगैरे अजिबात लागलेला नाही आहे किंवा ह्याला मी नंतर एक्स्ट्राचं पाणी वापरलेलं नाही आहे. नंतर याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया. मीठ अगोदर घातल्यामुळे आत्ता थोडंसंच घालायचं. नंतर अर्धा चमच इतका गरम मसाला आणि अर्धा लिंबू अशा प्रकारे पिळून घेतलेला आहे. मग आपल्याला ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तर चिकन खिमा हा एकदम बारीक असल्यामुळे शिजायला अजिबात वेळ लागत नाही, झटपट होतो, लवकर होतं. आपल्याला केव्हाही बनवून खायचं झाला तर आपण सहज बनवू शकतो. तर बारीक चिरलेली कोथिंबीर घातल्यानंतर सगळे हे जिन्नस आपण मिक्स करणार आहोत. तर वाव, बघा कसला भारी दिसतो आपला चिकन खिमा, एक नंबर पावासोबत लागतो. इथे आपला चिकन खिमा तयार आहे. तर आपण गॅस बंद करूया. मुलांच्या शाळेना सुट्ट्या पडल्यात आणि मुलांना काही चटपटी सारखं खायचंच असतं. तर असं एकदा खिमा पाव बनवूनच द्या, मुलं आवडीने खाणार आणि पोटभर सुद्धा होईल. तुम्हाला आज पावाच्या 4 पटकन होणाऱ्या रेसिपी दाखवल्या, त्या कशा वाटल्या मला कमेंट करून सांगा. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला पुन्हा भेटू नवीन एका रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.